आज बनवूयात आपण कोबीचं थालीपीठ बनवूयात. त्यासाठी मी तो कोबी असा ओबडधोबड चिरून घेतला आहे. तो आपल्याला ह्या चॉपरमध्ये टाकून बारीक करायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला मिरची आणि आलं ह्याचे देखील छोटे छोटे काप असे सुरीने करून घ्यायचे आधी आणि मग आपल्याला ह्या चॉपरमध्ये टाकायचे, जेणेकरून व्यवस्थित असं ते चॉप होऊन जाईल सगळं. त्यानंतर इथं हे मी चॉप करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये कोबी, मिरची आणि आलं. याच्यामध्ये टाकायला आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे, तर कोथिंबीरसुद्धा कट करून मी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत. आपले ड्राय मसाले जे असतात ते आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत हळद. त्यानंतर इथं घेतलेलं आहे मी लाल तिखट. लाल तिखट मी जरा जास्त वापरलं आहे, तिखट नसतं ते त्यामुळं. त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे जिरे. इथे तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी तो स्किप केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर. इथे आपण कसुरी मेथी पण टाकू शकतो याच्यामध्ये, माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी ती कसुरी मेथी स्किप केलेली आहे. त्यानंतर कसुरी मेथीने पण छान असा फ्लेवर येतो, टेस्ट छान येते. कसुरी मेथीचा एक वेगळा स्मेल असतो, तो पण त्या थालीपीठमध्ये उतरतो. त्यानंतर आपण इथे टाकलेला आहे चाट मसाला. चाट मसाला पण म्हणजे एक चाटमध्ये आपण वापरतोच, तर हे थोडक्यात चाटच म्हणावं लागेल. थालीपीठ म्हणजे स्नॅक्स म्हणून पण आपण खातो, तर ते. त्यानंतर आपण इथं पीठ टाकणार आहोत. सगळ्यात आधी मी इथं टाकलेलं आहे बेसन पीठ. त्यानंतर तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने थालीपीठ कुरकुरीत होतं, त्यामुळे तांदळाचं पीठ टाकलं. आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती थालीपीठ लागेल त्यानुसार आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे. चवीनुसार आपण मीठ टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत, पीठ, कोबी, मसाले, कोथिंबीर, जिरे वगैरे, हे सगळं आपल्याला जे काही जिन्नस यामध्ये घेतलेले आहेत मी, ते सगळे आपल्याला असे हाताने मिक्स करायचे आहेत. व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे सगळे मसाले, कोथिंबीर जे काही आपण टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये. त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून हे मळून घेणार आहे. आपण थालीपीठलं जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथं माझं हे पीठ मळून झालेलं आहे. आता मी हे याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटासाठी ते ठेवून देणार आहे. त्यानंतर मी आता इथं थालीपीठ करायला घेतलेलं आहे. ओला रुमाल करून घेतला आहे पोळपाटावर आणि थालीपीठ थापलं आहे. त्यानंतर असे होल पाडते, जेणेकरून ते शिजलं पाहिजे व्यवस्थित, तेल टाकलं की अशा पद्धतीने. तर तवा पण आपला गरम झाला आहे. त्यानंतर बघा, मी अशा पद्धतीने हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्की थालीपीठ करून पहा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे थालीपीठ. धन्यवाद.